हॅलो ते हे आल्यात मुकुल हे पत्रकार आहेत. सलाम पढ़ा दिया अल्लाह तबारक तआला मुख्तलिफ से मला कुरान मुक़द्दस की तिलावत की अल्लाह तबारक तआला हमारे पढ़ने में पढ़ाने में सुनने में सुनाने में जो कुछ लफ्ज़ मानन अदब में कामयाब होता है अल्लाह तबारक तआला अपने हबीब के सदक़े से हमरा अपने फर्ज करम से माफ फरमा। साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुर्नमः सौभाग्यप्रदं समर्पयामि ज्योत्स्नास्पदं समर्पयामि ओं गुरु नमः अलंकाराः समर्पयामि यज्ञोपवीतानि अक्षताः समर्पयामि समर्पयामि ओं गुरु स्वाहा शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः। एततर्वशीर्षयोगिते सब्रह्मभूयाय कल्पते सर्वविघ्नैर्बाधते सर्वतः सुखमेतते सपञ्चमहापापान् प्रमुच्यते सायं दिवसकृतं पापं नाशयति। आपण आज या ठिकाणी ज्या तालमीमध्ये आलो आहोत ही अत्यंत प्रसिद्ध महाराष्ट्रातली एकदम प्रसिद्ध बाबूजीमाल तालीम म्हणून प्रसिद्ध आहे। छत्रपती शाहूजी महाराजांनी ह्या तालमीसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे। छत्रपती शाहूजी महाराजांना कुस्तीचं अत्यंत वेड होतं आणि समाजाला तो त्यांनी संदेश जो दिला होता तो ह्या तालमीच्या माध्यमातून दिला होता। 600-700 वर्षापूर्वीची ही तालीम आहे। ज्यावेळेला कोल्हापुरात एकही तालीम नव्हती त्यावेळेला ह्या तालमीचे अस्तित्वाचे ऐतिहासिक पुरावे आपल्याकडे आहेत। या ठिकाणी जागतिक लेवलच्या कुस्त्या ह्या तालमीमध्ये होत होत्या। शाहू महाराजांच्या काळातसुद्धा शाहू महाराज जे कुस्ती भरवायचे ते या ठिकाणीच कुस्त्या व्हायच्या असे आपल्याकडे कागदोपत्री उल्लेख आहेत। कागदोपत्री उल्लेखामध्ये एकातर उल्लेखामध्ये असं आहे की येताना कुणी बिड्याबरोबर आणायचे नाहीत, बिडी ओढायचे नाही, पहिला नंबर ज्याला येईल त्याला 400 रुपयाचं मोठं बक्षीस या ठिकाणी लावलं आहे अशी एक शेकडो वर्षापूर्वी जाहिरात आपल्याकडे आहे। तर शाहूजी महाराजांनी कुस्त्या भरवताना जागतिक लेवलवरचे जे मल्ल येत होते ते मल्ल काल परवापर्यंतसुद्धा ह्या तालमीमध्ये राहत होते आणि कुस्तीचे प्रशिक्षण घेऊन या ठिकाणी कुस्तीची उपासना करत होते। हे शाहू महाराजांचं मोठं योगदान ह्या तालमीला लाभलेलं आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही जी तालीम आहे ही ह्या बाबूजीमाल दर्ग्याच्या परिसरामध्ये आहे। ज्या ठिकाणी हा बाबूजीमाल दर्गा आहे म्हणून हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याचं प्रतीक म्हणूनसुद्धा या तालमीला ओळखलं जातो। इथले हिंदू आणि मुस्लिम ह्या परिसरातील हे दोन्ही उत्सव मोहरम म्हणा गणपती उत्सव म्हणा एकत्रित गुण्यागोविंदानं साजरे करतात। कोल्हापूर परिसरातील जो महत्त्वाचा पंजा म्हणून ओळखला जातो तो म्हणजे न्याला हैदर पंजा, तो म्हणजे ह्या बाबूजीमाल तालमीचाच प्रसिद्ध पंजा आहे। कोल्हापुरातील सर्व पीर मोहरमला ह्या बाबूजीमाल दर्ग्यातील नायला हैदरच्या भेटीसाठी येत असतात। म्हणून अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक तालीम हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे आणि ह्या तालमीतूनच हा संदेश शाहू महाराजांचा दिला जातो। हिंदू मुस्लिम ऐक्याचा सर्व जातीभेद न करता गुण्यागोविंदानं आपले सण उत्सव साजरे करावेत हा संदेश या ठिकाणी दिला जातो। आपल्याला माहीतच आहे की काही 2-4 वर्षामधून हे सण एकत्रित येतात गणपती उत्सव आणि मोहरम, पण त्यावेळेलासुद्धा हे हिंदू मुस्लिम जे आहे हे दोन्ही सण अत्यंत उत्साहाने या ठिकाणी साजरे करतात। त्यामुळं हा दर्गा परिसर आणि बाबूजीमाल तालीम हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं मोठं प्रतीक म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे।